जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 बद्दल नवीन अपडेट आलेली आहे. तर सुरुवातीला सातारा जिल्ह्याचं जे मेरिट जाहीर झालं होतं, त्यानंतरनं वर्धा जिल्ह्याचं मेरिट जाहीर झालेलं आहे. आता पुढील जिल्हाचं देखील मेरिट जाहीर झालेलं आहे. तर चला तर मग पाहूया की तो जिल्हा कोणता आहे. बघा, DMS लॉग इनवर आल्यानंतर आपण पाहू शकतो की पुढचा जिल्हा आहे ज्याचं अंतिम मेरिट डिक्लेअर झालं आहे, वेटिंग लिस्ट लागलेली आहे. असा जिल्हा आहे नंदुरबार. तर आपण पाहू शकतो की नंदुरबारचं मेरिट लागलेलं आहे. तर चला आपण नंदुरबारचं मेरिट पाहूया. आधीच डाउनलोड झालं होतं. तर बघा, नंदुरबार जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे 21/8/2024 ते 23/8/2024 पुरुष उमेदवार व दिनांक 26/8/2024 रोजी महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. कार्यालयाकडून दिनांक 29/8/2024 रोजी उमेदवाराकडून आक्षेप म्हणजे तुमचा जो आक्षेप असतो तो मागवण्यात आला होता. या कार्यालयाकडून दिनांक 29/8/2024 रोजी उमेदवाराकडून आक्षेप मागवण्यात आले होते. कार्यालयास प्राप्त झालेल्या आक्षेपातील त्रुटीच्या अनुषंगाने दुरुस्त्या करून पुरुष व महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. बघा, तर त्यांनी मेरिट लिस्ट डिक्लेअर केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो नंदुरबार, शहापूर, नवापूर, तळोदा व अक्कलकुवा. आता ह्या ज्या तारीख दिलेल्या आहेत, नंदुरबारची तारीख आहे 9/9/2024, शहादा व नवापूरची तारीख आहे 10/9/2024 व तळोदा व अक्कलकुवाची तारीख आहे 11/9/2024. या तारखेला जे उमेदवार यांची अंतिम निवड झालेली आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांनी सोबत येताना मूळ कागदपत्र म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले होते ते मूळ कागदपत्र, त्याचबरोबर मूळ तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुमचं ITI किंवा स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट किंवा NCC-B किंवा NCC प्रमाणपत्र, त्याचबरोबर जड वाहन परवाना इत्यादी गोष्टी व त्यांच्या झेरॉक्स प्रती, त्याचबरोबर तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. ते सगळं तुमच्यासोबत असायला हवं आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे उपस्थित राहायचं आहे. तसेच आपणाकडून बंधपत्र व हमीपत्र भरून घेतले जाईल. निवड झालेले जे उमेदवार दिलेल्या तारखेस बंधपत्र हमीपत्र भरून देण्यास उपस्थित राहणार नाही. तसेच मूळ कागदपत्र पडताळणी करतेवेळी काही त्रुटी निदर्शनास आल्यास अंतिम निवड यादीतून नाव व नोंदणी रद्द करून प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे उमेदवारास घेण्याचे सर्व अधिकार नंदुरबार होमगार्ड नोंदणी निवड समितीचे राहतील. याची संबंधित उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना पुढील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. यामध्ये अपात्र दिसून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराला अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर सर्वांना याची दखल घ्यायची आहे. सर्वांनी मूळ कागदपत्र, त्याचबरोबर तांत्रिक अर्हता, झेरॉक्स, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, त्याचबरोबर तुम्हाला जे बंधपत्र हमीपत्र भरायचं आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित राहणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्ही अपात्र होणार आहात. तर आपण खाली पाहू शकतो पथकावाईज मेरिट लिस्ट आहे. तर पथक आहे अक्कलकुवा. तर आपण पाहू शकतो अक्कलकुवाला हायेस्ट मार्क आहेत 30 आणि शेवटचा म्हणजे लोएस्ट मार्क्स आहेत 26. तर एकूण 21 जणांची निवड झालेली आहे अक्कलकुवाला. त्याचबरोबर पुरुषांची प्रतीक्षा यादी आहे ती 11 जणांची आहे. 26 मार्क्सवाले वेटिंग लिस्टमध्ये आहेत, सगळे वेटिंगवर. त्याचबरोबर महिलांची जी यादी आहे अक्कलकुवाची, त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो 4 महिलांची निवड झालेली आहे. त्यांना हायेस्ट मार्क्स महिलांना 35 आहेत आणि लोएस्ट मार्क्स महिलांमध्ये 30 आहेत. तर पाहू शकतो की कशाप्रकारे महिलांचं मेरिट एवढं हाय लागलेलं आहे. त्याचबरोबर वेटिंगवाल्या महिलांची पण लिस्ट आहे. 3 महिला वेटिंगवर आहेत, त्यांनाही 30 मार्क आहेत. तर आपण पाहू शकतो 4थी महिला पण वेटिंगवर आहे, तिला 28 मार्क्स आहेत. हे झालं अक्कलकुवा. आता आपण नंतरचं पथक पाहू शकतो नंदुरबार. नंदुरबार पथकामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 मार्क्स.
तर पाहू शकतो आपण हायेस्ट मार्क्स नंदुरबारमध्ये 32 मार्क्स आहेत आणि लोएस्ट मार्क्स आहेत 28. तर नंदुरबार पथकामध्ये हायेस्ट मार्क्स 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 28. तेथील वेटिंग लिस्ट पण पाहू शकतो आपण पुरुषांची वेटिंग लिस्टमध्ये 28 मार्क्सवाले वेटिंगवर आहेत. त्याचबरोबर तेथील नंदुरबार पथकाच्या महिला उमेदवारांची लिस्ट पाहूया आपण. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 33 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 22. त्याचबरोबर 22 आणि 20 मार्क्सवाल्या महिला ह्या वेटिंगवर आहेत. आपण पाहू शकतो शेवटची महिला जी आहे ती 18 मार्क्सवर वेटिंगवर आहे. आता त्यातलं पुढचं पथक आहे नवापूर. तर नवापूरमध्ये पुरुष उमेदवारांना हायेस्ट मार्क्स पडलेले आहेत 29 मार्क्स व लोएस्ट मार्क्स पडलेले आहेत 27 मार्क्स. त्यानंतरनं प्रतीक्षा यादीमध्ये आपण पाहू शकतो वेटिंग लिस्टमध्ये की 27 मार्क्सवाले वेटिंगवर आहेत. त्याचबरोबर 26 मार्क्सवाले देखील वेटिंगवर आहेत. त्याच्यानंतरनं सदरच्या ठिकाणी ह्या महिला उमेदवार नाही आहेत, म्हणजे नवापूर पथकामध्ये फक्त पुरुष उमेदवारांचीच भरती झालेली आहे. तिथं महिलांसाठी पट रिक्त नसेल. त्यानंतर पुढचं पथक आहे शहादा. बघा आपण पाहू शकतो पुरुषांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 33 आणि लोएस्ट मार्क्स आहेत, बघा इथं पाहू शकतो आपण 28 मार्क्स लोएस्ट आहेत. त्याचबरोबर प्रतीक्षा यादीमध्ये आपण पाहू शकतो की पुरुषांना 28 मार्क्स ज्यांना आहेत किंवा 27 मार्क्स आहेत ते वेटिंगवर आहेत. त्याचबरोबर त्या पथकामध्ये शहादा पथकामध्ये महिला उमेदवार एक जागा होती, तर ते मार्क आहे हायेस्ट 35 आणि वेटिंगवाले महिलांना पण मार्क आहेत 35. एक महिलाला सिलेक्शन झालेलं आहे, पात्र ठरलेले आहे. वेटिंगवाले अजून 2 महिला आधीच पाहू शकतो आपण 28 आणि 24 मार्क्सवाले आहेत. तर हे पथक होतं शहादा. आता तेथीलच पुढचं पथक आहे तळोदा. आपण पाहू शकतो 9 पुरुष उमेदवारांची लिस्ट इथं आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 30. त्याचबरोबर प्रतीक्षा यादीमधील उमेदवार आपण पाहू शकतो 5 जणांची लिस्ट आहे वेटिंगची. त्याच्यामध्ये 30 आणि 29 मार्क्सवर वेटिंगवर आहेत. त्याचबरोबर महिला उमेदवाराची अंतिम यादी आपण पाहू शकतो. 2 महिलांची सिलेक्शन झालेले 2 महिलांचं. तर बघा इथं महिलाला हायेस्ट मार्क्स 37 आहेत 37 आणि त्याच्यामध्ये सेकंड महिला जी आहे तिला 35 मार्क्स आहेत आणि 2 वेटिंगवर ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना 35 आणि 32 मार्क्स आहेत अनुक्रमे. तर अशा प्रकारे हे मेरिट होतं. जिल्हा होता नंदुरबार. तर मी आशा करतो की तुम्हाला आत्तापर्यंत जी माहिती दिली आहे ती समजली असेल. जर काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी प्रश्नांची नक्कीच उत्तरे देईल. त्याचबरोबर काही समस्या असेल तर तेही सांगा, तेही सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर अशा प्रकारे हे मेरिट होतं नंदुरबार जिल्ह्याचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहतात किंवा ज्यांचे मित्र किंवा नातेवाईक नंदुरबारमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे सध्याची जी भरती चालू आहे त्या उमेदवारांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल व त्यांना कुठली काळजी घ्यायला पाहिजे, डॉक्युमेंट्स कोणते सोबत असायला हवेत, त्याचसोबत अजून म्हणजे बाकीचं हमीपत्र, बंधपत्र किंवा जी कागदपत्रांची मूळ कागदपत्रांची झेरॉक्स आहे, शैक्षणिक अर्हता आहे, याबद्दलही त्यांना माहिती मिळून जाईल. त्यामुळं सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर एवढे बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.